स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवे करता घेतलेला अभंग विश्ववंद्य विश्वभूषण श्रीमंत श्रीसंत जगद्गुरु तुकोबऱ्यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील आणि संतांचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. श्री संत जगद्गुरु तुकोबराय तुकोबरायांच्या अगोदर जेवढी काही संत महात्मे झाले त्या संत महात्म्यांचं कार्य बघून की संत समाजावरती कसं प्रेम करतात किंवा समाजाकरता संत काय करतात याचं वर्णन करत असताना ज्याप्रमाणे आई मुलाकरता किंवा मुलाचं लाभही नसताना मुलावरती प्रेम करते, स्वतःचं हित नसतानाही जसं मुलावरती प्रेम करते तद्वत संत महात्मे या समाजावरती पुत्रवत प्रेम करत असतात. म्हणून माय बापाचं अंतकरण ही उपमा जगद्गुरु तुकोबराय अगोदर होऊन गेल्या संतांचं कार्य बघून देत आहे. तुकोबराय सांगतात की तुम्ही संत समाजाकरता कसे आहात तर मायबापाच्या अंतकरणाप्रमाणे म्हणजे मायबाप आज समाजाचे नुसतं मायबापच नाही तर कृपावंत मायबापात तुम्ही संत माय बाप कृपावंत असे जे संत महात्मे होऊन गेले त्या संत महात्म्यांचं माझ्यासारखेने काय वर्णन करावं. काय मी पतित कीर्तिवानू मी पतित तुमची काय कीर्ती वर्णन करावी, काय तुमचं वर्णन करावं. संत महात्म्यांचा अवतार पृथ्वी तलावरती कोणत्या कारणानं किम कारणानं कशा करत अवतार आहे. संत महात्म्यांचा अवतार या पृथ्वी तलावरती समाजाच्या कल्याणाकरता जड जीवांच्या उद्धाराकरता संत महात्मे पृथ्वी तलावरती अवतार घेत असतात. अवतार तुम्हा धराया कारण कोणतं कारण उद्धराया जन जड जीवा समाजाच्या कल्याणाकरता जड जूड मूड जे आहेत अज्ञात अशांच्या उद्धाराकरता संत महात्म्यांचा अवतार पृथ्वी तलावरती होत असतो. आणखी महत्त्वाचं कार्य तुकोबऱ्यांच्या डोळ्यासमोर आलं ते म्हणजे कोणतं वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे भक्ती वाढवण्याकरता धर्म वाढवण्याकरता कुळाचार वाढवण्याकरता नव्हे भगवंताचं नाम वाढवण्याकरता संत महात्म्यांचा अवतार पृथ्वी तलावरती होतो. संत समाजामध्ये झिजतात कशाप्रमाणे झिजतात बघत असताना तुकोबरायने अनेक उदाहरणं बघितले. कल्पतरू बघितला, कामधेनू बघितली, पण तिथं काहीतरी कमतरता तुकोबरायांना जाणवली. उपमाच नाही म्हणून चंदनाची उपमा देताना तसं चंदनही संतांच्या उपमेमध्ये कमी पडतं, पण देण्याकरता काहीच नाही म्हणूनच चंदनाची उपमा तुकोबराय देतात. चंदन काय करतं ऐका, चंदन स्वतः झिजतं आणि समाजाला सुगंध देत असतो. त्याप्रमाणे संत या समाजाकरता तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन संत त्याप्रमाणे जगामध्ये झिजत असतात. या समाजाकरता स्वतःचं जीवन संत महात्म्याने समाजाकरता समर्पित केलेलं असतं. स्वतः झिजतात संत आणि ज्ञानाचा सुगंध परमार्थ सुगंध संत महात्मे दरवतात. विठ्ठल अभंगाचा सरळ भावार्थ मी आपल्या समोर ठेवलाय. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्त्वाचं आहे. श्री क्षेत्र गोणेगाव चौफुला या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र गोणेगाव चौफुला या ठिकाणी भगवंताच्या कृपाशीर्वादानं साधू संतांच्या कृपाशीर्वादानं वैकुंठवासी
फणसी महाराज तांबे यांच्या कृपा आशीर्वादानं वैकुंठवासी रामकृष्ण बाबा महाराज काळी गुरुजी यांच्या कृपा आशीर्वादानं, त्याचप्रमाणे वेदांताचार्य भगवानजी महाराज जंगले शास्त्रीजी बाबांच्या मार्गदर्शनानं या ठिकाणी हा उत्सव कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह तथा गाथा पारायण सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. सालाबाद प्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो. याही वर्षी अतिशय आनंदमयी वातावरणामध्ये, उत्साहमयी वातावरणामध्ये कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. आज सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाची असणारी कीर्तनरूपी सेवा शास्त्रीजी बाबांनी माझ्याकडे दिलेली आहे. जशी काय भगवान परमात्मा सेवा करून घेतील, सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, पूर्ववर्य महंत रामगिरीजी महाराज जशी काही सेवा करून घेतील तशी सेवा करण्याचा आपण प्रयत्न करूया. कार्यक्रमाकरता परिसरातील पंचक्रोशीतील असणारी सर्व भजनी मंडळी आहेत, गायनाचार्य मंडळी आहेत. जवळ 2-2 किलोमीटर वरती असलेली आपली गावं आहेत. तिकडं खुपटी असेल, गोणेगाव असेल, इकडेही बाजूला आणखी गावं आहेत पंचक्रोशी. कारण या फाट्याचं नाव चौफुला आहे. चौफुला म्हणजे चारही बाजूनं जे गावं आहेत ती या आश्रमाला जोडलेली सर्व गावं आहेत. सर्व गावांच्या सहकार्यानं, चौफुला असणाऱ्या पंचक्रोशीच्या ग्रामस्थांच्या सहकार्यानं, सर्वांच्या तन मन धनानं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. त्यामध्ये आश्रमातील सर्व आमची विद्यार्थी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे आणि बाबांच्या अनमोल अशा मार्गदर्शनानं, बाबांच्या उपस्थिती, शास्त्रीजी बाबांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. सुंदर असणारी संशिष्टी आमचे दळे मामा गोणेगावकर यांचे सुंदर सिस्टीम आहेत. मला वाटतं आपली वैजापूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी 2-3 ठिकाणी भेट झाली. सुंदर आवाज आहे, सुंदर मंडप आहेत, त्यांनाही धन्यवाद आहेत. त्याचप्रमाणे काल आपण ज्यांचं गोड असं कीर्तन श्रवण केलं, आपल्याच गावातील भूमिपुत्र निलेशजी महाराज रोडे बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद आहे. आणि आमची सर्व भजनी मंडळी आहेत. काही नावं माझे कुणी तीन, काही राहू जातील. सर्व भजनी मंडळी दोनही बाजूना दोन्ही मृदंग वादक या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडनं आमचे रवींद्रजी महाराज गायकी आहेत, इकडनं आपल्या आश्रमाचेच विशालजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद आहे. समोर बसल्यांपैकी आमचे त्यामोलदादा असतील, त्याचप्रमाणे सर्व आमची काळे गुरुजींच्या तालमीमध्ये तयार झालेली ही सर्व आमची जुनी भजनी मंडळी आहेत, जुनी माणसं आहेत. खरं तर या ठिकाणी बघितलेलं तर आनंद वाटला. नाहीतर काही कीर्तनाला लोक असतात, पण काही इथं बसले, काही बाजूला बसले, पण अतिशय सुंदर व्यवस्थित नियोजन या ठिकाणी सर्व संघटित होऊन या ठिकाणी कार्यक्रमाला सहकार्य करतात, सहभाग नोंदवतात. सर्वांना धन्यवाद आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर आमची आज या ठिकाणी भेट झाली, ज्यांच्या आवाजामध्ये गरुड झेप आहे, ज्यांचं आवाजही नावही गरुडच आहे, आमचे अनिल बाबा गरुड या ठिकाणी उपस्थित आहे. त्यानंतर आमचे जुने मित्र या ठिकाणी बऱ्याच दिवसाचा आमचा संपर्क आहे, परिचित आहेत. आपल्या परिसराचं भूषण, उत्कृष्ट गायनाचार्य, उत्कृष्ट कीर्तनकार आमचे गणेशजी बाबा घोडके या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना धन्यवाद आहे. आपले असं सर्वच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. टाळकरी मंडळ आहेत, बालगोपाल मित्र मंडळ आहेत, सर्वच आहेत. महिला वर्ग, पुरुष वर्ग, आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. मस्तक ये पाया Yeah!
एक सूचना राहील, ज्या ज्यावेळेस कीर्तनामध्ये भजनाचा प्रसंग येईल त्यावेळेस हातानं टाळी आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण करायचं. कारण हा जो मनुष्य देह परमात्म्यानं तुम्हा मला दिला कशा करता? देवे दिला देह भजना गोमटा किंवा औट हात का मानव दिया, भगवानाने तुझा दिया. पण आम्ही काय केलं? खाया पिया सुख से सोया, नाग जमाना खोया. मनुष्य देह भगवत भक्ती करण्याकरता तुम्हा आम्हाला मिळालाय, पण मनुष्य देहाचं महत्त्व आम्हाला कळालं का हो? नाही कळालं. का कळालं नाही? अरे दादानो, कोटी रुपयाचं शरीर परमात्म्यानं तुम्हा आम्हाला दिलंय, पण फुकट दिलं. त्यामुळं मनुष्य देहाचं महत्त्व आम्हाला कळालं नाही. विठा याच ध्यान ठरवलं तर भगवंताची प्राप्ती करून घेता येते. याच ध्यान भगवंताचं भजन करता येतं. याची देई घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान, नाही कोठे किंवा नरदेह निधान. लागले हाती उत्तम सार उत्तम गती, देवच होईल म्हणती ते होती. तरी का चित्ती न धरावे, असा नरदेह तुम्हा मला मिळालाय, प्राप्त झाला. पण मला असं वाटतं परमात्म्यानं आपला जीव दिला, परमात्म्यानं हा देह तुम्हा मला दिला, ज्याने हा जीव दिला दान, दान दिला, फुकट मिळाला. त्यामुळं मनुष्य देहाचं महत्त्व कळालं नाही. व्यवहारामध्ये बघा, एखादी वस्तू आपण विकत घेतली ना, महत्वाची नसू द्या, एखादी वस्तू महत्वाची नसू द्या, विकत घेतलेली असू द्या, तिचं महत्त्व माणसाला कळतं. एखादी वस्तू महत्वाची आहे पण फुकट मिळाली, तिचं महत्त्व माणसाला कळत नाही. आपल्याकडे बाजार कधी असतो? बाजार असतो रविवारी. रविवारचा झाला, रविवारी बाजार असतो. आता बाजारामध्ये आपण जातोय बघा, काय काय असतं बरं विकण्याकरता? महिला मंडळ. तुम्ही महिला मंडळ म्हणतील, बाबा तू का गेला नाही का बाजारात? सगळं काही असतं ना विकायला, वांगे टमाटे बटाटे सगळं काही आहेत ना बाजारामध्ये. पण एका जणानं अनेक व्यवसाय केले अनिल बाबा, पण त्याला कोणत्याच व्यवसायामध्ये यश मिळालं नाही. त्यानं नवीन दुकान त्यानं मांडलं बाजारामध्ये, एका कोपऱ्यामध्ये दुकान मांडलं आणि त्यानं विकायला सुरुवात केली. 5 रुपयाला पुडी, 5 रुपयाला पुडी, 5 रुपयाला पुडी. लोक यायचे म्हणले, आज नवीन दुकान दिसतंय बाजारामध्ये. 1-2 जणांनी विचारलं, दादा काय आपल्या दुकानामध्ये विकण्याकरता? म्हणले पुडी आहे, 5 रुपयाची पुडी. कशा करता? म्हणले तुमच्याकडे दूध व्यवसाय आहे का? आहेत ना अमोल दादा? म्हणले आहे ना दूध व्यवसाय. मग दूध व्यवसाय असल्या कारणानं घरात माशा भरपूर असतात. आपण जेवण करायला बसलं की माशा काय माणसाला जेवण करू देत नाही. म्हणले मग या पुडीमध्ये असं औषध आहे, जेवण करायच्या अगोदर आपण जर ती पुडी सोडली, एकही माशी ताटाजवळ राहत नाही, त्या करत औषध आहे. केवढ्याला पुडी? 5 रुपयाला पुडी. हा म्हणला आपल्याकडं दूध व्यवसाय आहे, माशा भरपूर आहेत, माशा काही जेवण करूच देत नाही. महिला म्हणलं थोडं पुढे सरकून बसा, आपल्याला पुढे घ्यायचे विकत. पुढे सरका, पुढे सरका, थोडं पाठीमागच्या जागा ठेवा. विठाला त्या ग्राहकानं विचारलं, दादा म्हणले केवढ्याला पुडी? म्हणले 5 रुपयाला पुडी. द्या म्हणले 4-5 पुड्या. माशा काय करता, जेवणच करू देत नाही. म्हणल्या द्या 4-5 पुड्या. त्यांना 4-5 पुड्या विकत घेतल्या. दुकानदारानं सांगितलं, ग्राहक दादा पुढचं ऐकून घ्या, पुडी रस्त्यानं सोडायची नाही, पुडी घरी गेल्यानंतर जेवणाच्या अगोदर सोडायची. काय पुडी? ही सुद्धा पुडीच आहे. तुम्ही ऐकता म्हणून मी सांगतो. विठाला
घरी आला तोपर्यंत बराच वेळ झाला, भूकही लागली होती, बाजारच्या पिशव्या ठेवल्या. अगं झाला का स्वयंपाक? म्हणल्या हो झाला की. मग वाढतं जेवायला वाढलं, ताट समोर आलं, माश्या त्यानं बघितल्यास 4-2 माश्या होत्याच. तो म्हणला अगं त्या पिशवीमध्ये आज 5 रुपयाची पुडी आणली बघ, ती पुडी आणता, हे काही माशी राहणार नाही ताटाजवळ. आणि मग त्यानं ती पुडी आणली, ती पुडी सोडली. आतमध्ये असं लिहिलेलं होतं, मूर्खा तुझं व्यवस्थित जेवण करायचं असेल तर उजव्या हातानं जेवण करावं, डाव्या हातानं माश्या हाणाव्या. किती वेळ महिला मंडळ? जेवण होईपर्यंत. विठाल मला सांगा, उजव्या हातानं जेवण करावं आणि डाव्या हातानं माश्या हाणाव्यात. विशाल बाबा आपल्याला माहीत नाही का? माहीत आहे. मग त्या पुडीचं महत्व का? 5 रुपये देऊन आपण विकत घेतली म्हणून पुडीला महत्व आहे. तसं कोटी रुपयाचं शरीर परमात्म्यानं तुम्हाला दिलंय. जर या शरीराची जर आपण किंमत बघितली, 15 दिवस डॉक्टरच्या ताब्यामध्ये जाऊ द्या, डॉक्टर शेवटी बिल काढतो, 2 लाख रुपये बिल झालं 15 दिवसाचं. हात जाऊ द्या, हाताचं महत्व कुणाला आहे हो? ज्याला हात नाही ना त्याला हाताचं महत्व विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाचं महत्व विचारा. कोटी रुपयाचं शरीर परमात्म्यानं तुम्हाला दिलं, नरदे देवाने दिला, हा जीव देवाना दिला. इंद्रिय कोणी दिली? दिली इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवापण भवरोग, दिले इंद्रियात बायगान, 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 डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवापण भवरोग, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवापण भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरोग. असे शरीर तुम्हाला मिळालंय, प्राप्त झालंय कशा करता? तर भगवत भक्ती करता मिळालंय. मनुष्य द्याला आपण आल्यानंतर आपण संपत्ती किती कमावली यापेक्षा आपण देवाच्या किती जवळ गेलो हे फार महत्वाचं आहे. इथं जर काय महत्वाचं असेल, तुका म्हणेत भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. वरती गेल्यानंतर आपल्या अशी विचारणा होणार नाही, तू बंगला बांधला होता का? तू 4 व्हीलर घेतली होती का? नाही. तू भजन केलं का? काळे गुरुजींच्या आश्रमात तू गेला होता का? सप्तामध्ये तू पंगत दिली होती का? सप्तामध्ये अन्नदान केलं होतं का? काही म्हणतील महाराज जिथं सप्तामध्ये पंगत द्यायची, गेल्या वर्षी मुलीचं लग्न केलं, 4000 लोक जीव घातले, त्याही पंक्तीचं पुण्य आपल्याला मिळणारच आहे. परंतु आश्रमात पंगत दिल्याचं पुण्य काय सांगू का? आपण अन्नदान कोणतंही करा त्याचं पुण्य आपल्या पदरात पडणारच आहे. पण गोणेगाव आश्रमामध्ये सप्ताह जर आपण पंगत दिली ना, त्या पंक्तीचं फल काय? कोटी कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य. येत एक शीत दिदल्या अन्न, कोटी कुळाचे होय उद्धरण. हा महिमा सप्ताच्या अन्नदानातल्या पंक्तीचा आहे. विठ्ठल विठ्ठल
आपल्या जीवनामध्ये पर्वणी आहे महाराज. पर्वणी काय आहे? पर्वणी आहे, संधी आहे. संधी पुन्हा पुन्हा मिळते का? नाही. संधी माणसाला मिळाली की माणसानं संधीचं सोनं केलं पाहिजे. जो संधीचं सोनं करतो त्याला म्हणावं शहाणं. जो संधी दवडतो त्याला काय म्हणायचं? मी गेल्यावर तुम्हीच म्हणा. संधी मिळाली आपल्याला. अन्नदान करण्याची संधी आहे. इथं कोणतीही सेवा करा, अन्नदान केलं त्याचंही पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. इथं कीर्तन केलं त्याचंही पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. इथं संशिष्टीची सेवा दिली तेही पुण्य आपल्याला मिळणार आहे. इथं झाडून घेण्याचं काम केलं ना तेही पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. पंगत झाल्यानंतर पतोळ्या आपण उचलली ना त्याचंही पुण्य आपल्या पदरात पडणार आहे. काही म्हणतील महाराज कीर्तनाच्या वेळेला शूटिंग चालू असते दळे बाबांची, ती सेवा पाहण्यात येईल. पण कीर्तन संपल्यानंतर पंक्ती होतात तेव्हा आम्ही पत्रोळे उचलतो तेव्हा कुठं सिस्टीम असते? कोण बघेल आम्हाला? ही पत्रोळे उचलल्या साफ केलं ते? ऐका, दुसरं कोणी बघू देऊ नका, पण त्याचं मात्र लक्ष सगळ्या ठिकाणी आहे. रामाने ते एक छोटा प्रसंग आहे तेवढा सांगतो, अभंगाकडे वळतो बघा. ज्यावेळेला रामप्रभू लंकेमध्ये जाण्याकरता सेतू तयार करण्याचं काम चालू आहे समुद्रामध्ये. त्या समुद्रामध्ये वानर आहे, मोठमोठे डोंगर उचलून आणायचे, समुद्रामध्ये टाकायचे. नळ निळ जामवंत हनुमंत सगळेच घ्या, ते मोठाले दगड आणायचे त्या समुद्रामध्ये टाकायचे. सेतू तयार करायचं काम चालू होतं. आता छोटी असणारी खारुताई होती. खारुताईनं बघितलं रामप्रभूंच्या कार्यामध्ये सर्वच मदत करत आहेत, सर्वच सहकार्य करत आहेत, आपणही काहीतरी आपल्या परीनं केलं पाहिजे. काय करायची खारुताई? ऐका, पानमध्ये जायची, आपलं अंग ओलं करायची आणि वाळूमध्ये जायची, लोळायची. जे काय 4 कण वाळूचे येतील ना ते त्या सेतूवर जाऊन ती झटकायची. ते 4 कण त्या सेतूमध्ये पडायचे. मग आता हनुमंतरायाने टाकलेला डोंगर रामप्रभूंनी बघितला असेल, खारुताईची सेवा रामप्रभूंच्या नजरेआड गेली असेल का? नाही ना. तीही सेवा रामप्रभूंच्या नजरेतून सुटली नाही. रामप्रभूंनी खारुताईला बोलावून घेतलं आणि खारुताई काय आशीर्वाद देऊ तुला, काय पाहिजे? खारुताईने सांगितलं, प्रभू काही नाही, फक्त तुमची सेवा घडावी एवढाच आशीर्वाद मला द्या. खारुताईच्या पाठीवर जे 3 बोटं दिसत आहेत ना आपल्याला, जे 3 पट्टे दिसत आहेत ना, हे 3 पट्टे म्हणजे रामप्रभूंनी त्या खारुताईला दिलेला आशीर्वाद आहे. आपण कोणतीही सेवा करा, त्या सेवेचं मोजमाप किंवा सेवेची नोंद आहेत ना ती परमात्म्याच्या दरबारी चालू आहे. म्हणून मनुष्य दे आपल्याला मिळालाय भगवत भक्ती करण्याकरता. मनुष्य द्याला आल्यानंतर भगवंताचं भजन करावं, भगवंताची भक्ती करावी. संत महात्मे तुम्हा मला वेळोवेळी उपदेश करतात, संत महात्मे तुम्हा मला वेळोवेळी जाग करतात. विठ्ठल खऱ्या अर्थानं संत महात्म्यांचे आपल्यावर उपकार आहेत की वेळोवेळी संत महात्मे तुम्हाला उपदेश करत असतात. अरे स्वतःचा संसार संत महात्म्याने बाजूला ठेवला, संसाराच्या नावे घालोन्या शून्य वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला, वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या
करायचं म्हणजे बिंबिय देठापासून ओरडावं लागतं. संसाराच्या नावे घालोन्या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला हरिभजनी हे ढवळिले जग सुखविला लाग कळी काळाचा. आज या ठिकाणी सप्ताह होतोय. कोणाचा उपकार आहे तो? काळे गुरुजींचे उपकार आहेत. काळे गुरुजींनी या परिसराला परमार्थाची शिकवण दिली. काळे गुरुजींनी स्वतःचा संसार बाजूला ठेवला. काळे गुरुजी संबंध जीवन या समाजाकरता खर्ची घातलं. म्हणून अशा संत महात्म्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. तुकोबाराय सांगतात, काय सांगू आता संतांचे उपकार काय करतात ते मज निरंतर. संत महात्मे तुम्हाला वेळोवेळी जाग करतात. संत महात्मे तुम्हाला मार्गदर्शन करतात. म्हणून सांगून गेलो, आज हे सप्ताह या ठिकाणी चालू आहेत ना, याचं पूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर ते काळे गुरुजींना जातं. काळे गुरुजींनी या ठिकाणी वास्तव्याला राहून अनेक अशी आमची जुनी जी मंडळी आहेत ना, या जुन्या मंडळींना परमार्थामध्ये आणण्याचं काम जर कोणी केलं तर काळे गुरुजींनी केलं. काळे गुरुजींचा पखवा जर सुरू झाला ना, म्हातारी माणसंसुद्धा नाचायला लागायची. एवढा हातामध्ये गोडवा, हातामध्ये ताकद आणि काळे गुरुजींच्या हातामध्ये होती. या परिसरामध्ये अनेक जे पखवाज वाजतात ते फक्त काळे गुरुजींमुळं. विठाला संत महात्मे स्वतःचं संसार बाजूला ठेवतात. या समाजाकरता संत झटत असतात. तो कोबराईंच्या अगोदर जे काही संत महात्मे होऊन गेले, माऊली ज्ञानोबराय, नामदेव महाराज, जण्याबाई, असे अनेक जे संत महात्मे होऊन गेलेत ना, तो कोबराईंनी त्या संत महात्म्यांचं जीवन चरित्र बघितलं आणि संत समाजाकरता कसं प्रेम केलं किंवा समाजाकरता कसं स्वतःचं जीवन समर्पित केलं, कशाप्रमाणे वागले याचं दिग्दर्शन करत असताना तुकोबाराय सांगतात, संत या समाजाचे मायबाप आहे. एकनाथ महाराज एका ठिकाणी माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करत असताना नाथ महाराज सांगतात की माझे ज्ञानोबराय कोण आहेत? माझे ज्ञानोबराय साधकाचे मायबाप आहे. साधकाचे मायबाप दर्शने हारे नाथ. साधकाचे मायबाप, साधकाचे मायबाप दर्शने हारे नाथ. साधकाचे मायबाप दर्शने हारे नाथ. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. 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 साधकाचा मायबाप दर्शनी हारे नाथ. सर्वभूती सुख रूप
ज्ञानोबराय कोण आहे? जे साधक आहेत ना, त्या साधकांचे मायबाप माझे ज्ञानोबराय. साधकाचा मायबाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. नाथ महाराज सांगतात माझे ज्ञानोबराय साधकाचे मायबाप आहेत. माझे ज्ञानोबराय जे अनाथ आहेत ना, आशांची माय जर कोण असेल तर ती माय म्हणजे माझे ज्ञानोबराय आहेत. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. हे माऊली ज्ञानोबरायांचं जीवन बघत असताना तुकोबारांनी सांगितलं, संत या समाजामध्ये जसे वावरतात, ज्याप्रमाणे आई असते महाराज बघा, आईचं मुलावरती प्रेम असतं. किती प्रेम असतं मुलावरती? स्वतःपेक्षाही जास्त प्रेम आई त्या मुलावरती करत असते. बरं, प्रेम करत असताना काही हित असतो का हो त्यामध्ये? काही स्वार्थ असतो का आईचा? नाही ना. काही स्वार्थही नाही, हितही नाही. लाभ नसताना सुद्धा आई त्या मुलावरती प्रेम करत ऐशी कवळाची जाती, 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 ऐशी कवळाची करीला भाविना प्रीती. लाभ नसताना सुद्धा जी मुलावरती प्रेम करत असते तिचं नाव आई आहे. काही म्हणतील महाराज जगात आणखी माणसं प्रेम करतात हो, ती प्रेम करतात ना, पण कशी? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. कोरोना काळामध्ये चांगलं कळालं आपलं कोण आणि परक कोण. जवळच्या मित्राला जर फोन केला ना, दादा कुठं आहेत? म्हणे घरीच आहे. मी कोरोना सेंटरला आहे, 50,000 पाठवतो का? तो म्हणतो आवाजच येत नाही, तू काय म्हणतो? म्हणजे आपला मित्र जवळचा कोणता लांबचा कोणता. समाज प्रेम करतो ना, पण कुठपर्यंत? देतो घेतो तोपर्यंत. एखाद्या पाहुण्याच्या दारामध्ये जा, त्याला म्हणावं मला 50,000ची गरज आहे. त्यानं जर दिले नाही तर आजपासून तुझा माझा संबंध. माणसं प्रेम करतात, काहीतरी स्वार्थ आहे म्हणून प्रेम करतात. पण आई जी मुलावरती प्रेम करते ना, करी लाभावी न प्रीती. लाभ नसताना आई जसं मुलावरती प्रेम करते, तद्वत संत महात्मे या समाजावरती प्रेम करत असतात. संतांचा स्वार्थ नाही, एकच संतांना वाटतं, कोणतं? समाज सुधरावा, समाज बदलावा. आता इथंही बाबा या ठिकाणी दरवर्षी सप्ताह करतात. कशा करत आहो? समाजामध्ये काहीतरी परिवर्तन घडावं. आपण सप्ते करून जर परिवर्तन जर आपल्यामध्ये घडत नसेल तर एवढा मोठा खर्च करायचा कशा करत आहो? हा खर्च जो आहेत ना, हा पैसे जास्त झाले म्हणून नाहीत, तर समाजामध्ये
परिवर्तन घडावं याकरता सप्ताह आहे, कीर्तन आहे. सप्ताह म्हणलं की परिवर्तन घडलंच पाहिजे. विठ्ठल आता या ठिकाणी बाबा शास्त्री बाबा स्वतःचं गाव, स्वतःचं घर, स्वतःची आई वडील सोडून या ठिकाणी थांबलेत. कशा करता हो? फक्त तुमच्या आमच्या कल्याणाकरता एकच इच्छा आहे की समाज सुधरावा, समाज बदलावा. संत महात्म्यांचं कार्य तेच आहेत महाराज. बघा संत महात्म्यांचं कार्य तेच आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी संत महात्म्यांचं कार्य बघितलं. संत हे समाजाकरता झटत असतात, पण कसं प्रेम करतात संत समाजावरती. ज्याप्रमाणे आईचं मुलावरती प्रेम आहेत ना, तद्वत संत या समाजावरती पुत्रवत प्रेम करत असतात. म्हणून तुम्ही संत माय बाप, संत समाजाचे मायबाप आहेत. पण नुसते मायबाप नाही, एक उपमा दिली. कोणती? कृपावंत मायबाप आहेत. अभंगाचं प्रथम चरण. तुम्ही संत माया बाप कृपावंत. तुम्ही संत माया, तुम्ही संत माया बाप कृपावंत. तुम्ही संत माया बाप कृपावंत. तुम्ही संत माया बाप कृपावंत. तुम्ही संत कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा दराय कारण. अवतार तुम्हा दराय कारण. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. अवतार तुम्हा दराय कारण. अवतार तुम्हा दराय कारण. अवतार तुम्हा दराय कारण. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित. तुम्ही संत माया बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिवान, कायमी पतित कीर्तिवान. कायमी पतित कीर्तिवान, जोरात टाळी वाजवायला. जितकी टाळी जोरात वाज सहित वह्या
तारियेला जैशा लाया ज्या प्रमाणे पाण्यावरती लाया तरंगाव्यात त्याप्रमाणे तुकोबरायांचे सर्व कवित्व आणि त्या पाण्यावरती तरंगलंय. मला जे काही पान पाण्याने भिजलेलं नाही हा अधिकार तुकोबरायांचा. धन्य तुकोबा समर्थ. आणि मग हळूहळू रामेश्वर शास्त्रींना तुकोबरायांचा अनुभव येऊ लागला. तुकोबराय कोण आहेत आणि मग असे जे तुकोबराय आहेत ना एकेकाळी कट्टर विरोधक असणारे रामेश्वर शास्त्री त्यांना हळूहळू अनुभव येत असताना असा अनुभव आला तुकोबराय काही साधे महात्मा नाही. तुकोबराय कोण आहेत? साक्षात भगवंताचा अवतार म्हणजे तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाजी आले. मनवानी रामेश्वरे, मनवानी रामेश्वरे, चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा अनुरणू थोकडा तुका आकाशा येवडा किंवा विठला विठला म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा. हे वर्णन कर कोणी? एकेकाळी कट्टर विरोधक असणारे शास्त्री त्यांनी वर्णन केलं. तुकोबरायांचा अनुभव त्यांना कळाला. अधिकार त्यांना तुकोबरायांचा अधिकार कळाला. एकच प्रसंग सांगतो ना आपल्याला थांबायचं बघा. एक प्रसंग असा घडला. एकदा रामेश्वर शास्त्री वाघोलीहून आळंदीला जात असताना प्रवासामध्ये आहेत, रस्त्यानं चाललेले आहेत. दुपारची वेळ झाली. ब्राह्मण म्हटलं की त्रिकाल संध्या असते. दुपारची वेळ झाली आणि त्यांना वाटलं संध्येची वेळ झाली, स्नान करायला पाणी पाहिजे. रस्त्यानं चालले. जुन्या काळात त्याच्या बारवा असायच्या. रस्त्याच्या कडेला एक असं सुंदर बारव आहे, त्यामध्ये पाणी भरलेलं आहे आणि वाटलं की निवांत जागा आहे, पाणी स्वच्छ आहे, स्नान करावं, इथंच संध्या करावी. म्हणून त्या पाण्यामध्ये तो रामेश्वर शास्त्री त्या पाण्यामध्ये उतरले स्नाना करता. आता ती जी बारव होती ते का अनगडशा फकीराची स्नानाची बारव होती. त्यांचं ते पाणी होतं. त्या बारवेमध्ये त्यांच्याशिवाय दुसरं कोणी स्नान करत नसायचं. आणि रामेश्वर शास्त्री स्नानाकरता उतरले. दुपारची वेळ आहे, पाणी शांत आहेत, स्वच्छ आहेत आणि पोहण्याचा आनंद तुका शास्त्री घेत आहेत. आणि घेत असताना मग तेवढ्यामध्ये अनगडशा फकीराच्या शिष्यानं बघितलं आणि ते गेले सांगण्याकरता आपल्या बारव्यामध्ये कुणीतरी ब्राह्मण आहेत, स्नान करत आहेत. अनगडशा फकीर आले, बघितलं शास्त्रीजी पोहण्याचा आनंद घेत आहेत. शाप देऊन टाकला, आयुष्यही डुबते रहो. निघून गेले. शास्त्रीजी बाहेर आले की अंगाचा दहा व्हायचा, पाण्यात गेले की गार वाटायचं, बाहेर आला की दहा व्हायचा, पुन्हा मध्ये गेले की शांत वाटायचं. शेवटी काय झालं काही कळेना. शेवटी त्या शिष्याने काय केलं, अशी गळती धरली. सध्या आता महादेवाच्या डोक्यावर गळती धरली बघा आपण शिवरात्रीपासून, तशी शिष्य मंडळींनी गळती धरली शास्त्रींच्या डोक्यावरती. आळंदीमध्ये आले, ज्ञानोबरायांसमोर धरणं धरलं. ज्ञानोबरायन दृष्टांत दिला, तुमच्याकडून तुकोबरायांचा अपमान झाला, मग देहूला जा, त्यांच्याकडे जा, तेच तुम्हाला यातून बाहेर काढतील. आणि मग रामेश्वर शास्त्री शिष्य समवेत निघाले. 4-2 शिष्य निघाले तुकोबरायांकडे भंडारा डोंगरावरती. तुकोबरायांचं तर भजन चालू आहे. कोणतं भजन? देवाचं, पांडुरंगाचं भजन चालू आहे. विठोबा
वाजेल तितकं कीर्तन.
ददया जडे जडे जीवा ददया जन जन जीवा ददया माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जान. संत या समाजाकरता अहोरात्र झटत असतात. असे संत महात्मे सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, सद्गुरू किसनगिरी बाबा, सद्गुरू भास्करगिरीजी महाराज हे संत महात्म्याना परमार्थ आपल्याला दाखवला आहे. हे संत महात्मे अहोरात्र झटत असतात कोणाकरता? तुमच्या आमच्या कल्याणाकरता. या ठिकाणी नामसप्त या ठिकाणी चालू आहेत. या ठिकाणी येण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. बाबाजींचा आणि आमचा बऱ्याच दिवसाचा परिचय आहे. शास्त्रीजी बाबांचा आमचा बरेच परिचित आहे, परिचय आहे. त्यांचे मित्र आमचे भगवानजी महाराज चोळके शास्त्री, त्यांच्या माध्यमातून दिंडीमध्ये असेल, त्यांच्या सप्ताहामध्ये असेल, येण्या जाणं परिचय आहेत. आणि या ठिकाणी ही पहिलीच सेवा आहे. बाबांनी सांगितलं की या ठिकाणी सेवा करा. या ठिकाणी पहिली सेवा या ठिकाणी घेतली, या ठिकाणी सेवा केली. आणि सेवा घेतल्यानंतर अचानक
पलीकडे एक मारुती मंदिर आहे त्या ठिकाणी आमचे त्यामोलदादा असतील किंवा आमचे राहुलदादा गोसावी असतील यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक छोटासा प्रवचनाचा योग त्या ठिकाणी बाबांच्या सान्निध्यामध्ये योग त्या ठिकाणी प्राप्त झाला. दुसरी वेळ या ठिकाणी येण्याची आहेत. या ठिकाणी जसं काही सेवा करता येईल सेवा करण्याचा प्रयत्न केला म्हणून या ठिकाणी झालेली सेवा भगवचरणी सेवा समर्पित करण्यापूर्वी 2 मिनटं सूचना होईल का आवरून हां जय विठ्ठल करून घेऊ. टाळकरी खाली बसतील. पुढील सूचना बाबातील झालेली सेवा भगवचरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम.